तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील केजमधील विलास घुले हत्या प्रकरणावरून आता संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। हत्येला 4 दिवस उलटले तरी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। केजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय आणि आता हे वादळ थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकलंय। परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांवर थेट आणि गंभीर आरोप केले। हा केवळ रागाच्या भरात झालेला खून नसून हा एक पूर्वनियोजित कट होता, असा दावा मुंडेंनी केलाय। सर्वात धक्कादायक म्हणजे पोलीस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचं नाव घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा खळबळजनक आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन घुले कुटुंबियांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे, ज्यांची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गृह विभागाला तत्काळ कारवाईचे निर्देश दिले। दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलंय। काहीही संबंध नसताना एका निष्पाप तरुणाचा हकनाक बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या। त्यांनी थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी चर्चा करून पोलिसांनी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दडपणाला बळी न पडता आरोपीचे पाळेमुळे खोदून काढावीत आणि कारवाई करावी अशी कडक सूचना दिल्या। तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। 20 जूनच्या रात्री केजमध्ये एकावर जीवघेणा हल्ला होत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या हॉटेल मालकावर चाकूने सपासप वार करण्यात आले। या दुहेरी गुन्ह्यांमुळे केजमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत। आज हत्येचा 4था दिवस उजाडला तरी खरा सूत्रधार समोर येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे। हजारो नागरिक पोलीस ठाण्याबाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत। हे आपल्याकडे पाठवलं होतं, त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता ही 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।